विद्यार्थी मित्र, प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास आपण करत आहोत। प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये पृथ्वी संदर्भात माहिती प्राकृतिक भूगोलामध्ये घेतली जाते। तर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये पृथ्वी प्रणालीची आपणाला ओळख करून घ्यावायची आहे। पृथ्वी प्रणालीची ओळख करून घेण्या अगोदर आपणाला प्रणाली या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपणाला समजून घेणं गरजेचं आहे। प्रणाली कशाला म्हणतात, तर प्रणाली म्हणजे विविध घटक व प्रक्रियांचा असा संच की ज्यामध्ये परस्पर संबंध व स्वतंत्र कार्य दीर्घकाळ सुरू असते। प्रणाली ही जी काही प्रणालीमध्ये असणारे जे काही विविध घटक त्यांचे संच ही अतिशय जटिल अशा प्रकारची प्रक्रिया आहे। कारण याला जटिल म्हणायचं कारण असं आहे की यामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात। त्यामुळं प्रणाली या शब्दाचा पहिल्यांदा आपणाला अर्थ माहीत असणं गरजेचं आहे। पृथ्वीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर पृथ्वीवर म्हणजे पृथ्वी ही प्रणाली आहे। का प्रणाली आहे, तर पृथ्वीवर मुख्य 3 आवरणं आहेत। मृदावरण, वातावरण आणि जलावरण। ही 3 आवरणं ही वेगवेगळी दिसतात, आपणाला वेगवेगळी आहेत, पण या आवरणामध्ये असे अनेक घटक हे कार्यरत असतात। या घटकांचा जो काही संच आहे हा कार्यरत असतो आणि या संचातील विविध घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात। यांचा परस्पर संबंध असतो। परस्पर आंतरक्रिया होत असतात। या घटकाबद्दल आपणाला या दृष्टिकोनातून माहिती समजून घ्यावायची आहे। तर मृदावरण आहे, वातावरण आहे, जलावरण आहे, हे जे काही 3 आवरणं आहेत, या आवरणामध्ये अनेक अजैविक घटक आहेत आणि या अजैविक घटकाच्या मार्फत म्हणजे या अजैविक घटकामध्ये सातत्याने विविध प्रकारच्या क्रिया होत असतात, आंतरक्रिया होत असतात। अजैविक घटकामध्ये मग सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे, मृदा आहे, हवा आहे, मृदेमध्ये असणारे विविध मूलद्रव्ये आहेत, पाण्यामध्ये विविध प्रकारची मूलद्रव्ये असतात। तर विविध रासायनिक घटक या ठिकाणी असतात आणि या घटकामध्ये सातत्याने आंतरक्रिया होते, परस्पर देवाणघेवाण ही होत असते। त्या देवाणघेवाणीचा जर आपण विचार केला तर मृदावरण जे आहे, या मृदावरणामध्ये विविध प्रक्रिया होतात, वातावरणामध्ये विविध प्रक्रिया होतात, जलावरणामध्ये विविध प्रक्रिया होतात आणि या 3 आवरणांचा एकमेकाशी सतत संबंध येत असतो। त्यामध्ये आंतरक्रिया या होत असतात। या 3 आवरणामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेवर
आणि या अजैविक घटकावर पृथ्वीवर जैविक जे काही घटक आहेत हे जैविक घटक निर्माण झालेले आहेत. त्यांचं अस्तित्व जे आहे हे पूर्णतः अजैविक घटकाकडून होणारा जो काही पुरवठा आहे, अन्नद्रव्यांचा पुरवठा जो आहे या पुरवठ्यावर अवलंबून असतो. जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. वनस्पतीला उत्पादक असं समजलं जातं. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आणि वनस्पतीमध्ये असणारं जे काही हरितद्रव्य आहे या हरितद्रव्याच्या मदतीने वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींना लागणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत ही पोषक द्रव्य वनस्पतींना मृदावरणातून मिळत असतात. म्हणजे वनस्पती ज्या आहेत या मृदेमध्ये निर्माण होतात. मृदेचा किंवा मृदावरणाचा वनस्पतींना आधार लागत असतो. वनस्पतींना आवश्यक असणारी जी काही अन्नद्रव्ये आहेत ही वनस्पतींच्या मुळामार्फत मृदेमधून शोषली जातात. वनस्पतीला म्हणजे जसं पाण्याची आवश्यकता असते तसंच पाण्याद्वारे मृदेमध्ये असणारे विविध प्रकारची जी काही पोषक द्रव्ये आहेत ही पोषक द्रव्ये पाण्यात विद्राव्य होऊन पाण्याद्वारे वनस्पतींना पुरवली जातात. म्हणजे वातावरणातील जे काही वायू असतील हे वायूसुद्धा वनस्पतींना विविध क्रिया प्रक्रियेतून उपलब्ध होत असतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर नायट्रोजनसारखा जो काही वायू आहे हा वायू पाण्यामध्ये पावसाच्या वेळेस विरघळतो आणि तो असा विरघळलेला जो काही नायट्रोजन आहे तो वनस्पतींना उपलब्ध होत असतो. त्याचबरोबर इतर प्रकारची जी काही अन्नद्रव्ये आहेत ती पाण्यामध्ये विद्राव्य होऊन वनस्पतींना मिळत असतात. म्हणजे एकाच वेळेस या ठिकाणी वनस्पतींना आवश्यक असणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत ही मृदावरणातून उपलब्ध होतात, ही वातावरणातून उपलब्ध होतात, जलावरणाच्या माध्यमातून म्हणजे जलचक्राच्या माध्यमातून पृथ्वीवर म्हणजे पाण्याची वाफ होते, वाफेपासून ढग तयार होतात. ही वाफ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. त्याच्यापासून ढग तयार झाल्यानंतर योग्य अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर ढगामध्ये सापेक्ष आर्द्रता 100% पोहोचते आणि पाऊस पडतो किंवा पर्जन्यवृष्टी होते. पाऊससुद्धा पृथ्वीवर विविध प्रकारे पडतो. काही ठिकाणी बर्फवृष्टीच्या स्वरूपात पडतो, काही ठिकाणी गारपिटीच्या स्वरूपात पडतो, काही ठिकाणी अत्यंत सावकाश पडतो, काही ठिकाणी अत्यंत मुसळधार अशा प्रकारे पाऊस होत असतो. तर अशा विविध क्रिया प्रक्रियेतून अजैविक घटकांना हा अन्न पुरवठा जो आहे म्हणजे अजैविक घटकातून जैविक घटकांना अन्न पुरवठा होत असतो. सातत्याने विविध क्रिया प्रक्रिया होत असतात. वनस्पतीच्या माध्यमातून जर आपण म्हणजे ऑक्सिजन चक्र आहे, नायट्रोजन चक्र आहे, कार्बन चक्र आहे, विविध रासायनिक चक्र जी आहेत ही चक्र या तिन्ही आवरणामध्ये निर्माण होतात आणि आंतरक्रिया या होत असतात. मग वनस्पती ज्या आहेत या वनस्पती उत्पादनाचं कार्य करतात. वनस्पतींनी तयार केलेलं जे काही अन्न आहे ते अन्न इतर जे काही सजीव आहेत हे सजीव वापरत असतात. त्यांना भक्षक असं म्हटलं जातं. त्यामध्ये सुद्धा भक्षकांच्या श्रेणी निर्माण होतात. प्राथमिक भक्षक आहेत, द्वितीयक भक्षक आहेत, तृतीयक भक्षक आहेत. म्हणजे वनस्पतीद्वारे तयार केलेलं अन्न त्याच्यावर जगणारे भक्षक आणि सर्वात शेवटी
वनस्पती आणि प्राणी यांच्याद्वारे पर्यावरणातून जी अन्नपदार्थ ग्रहण केलेली असतात ते सर्व पदार्थ म्हणजे वनस्पती त्यांचे जे काही अवशेष असतील किंवा प्राणी मृत झाल्यानंतर त्यांचे जे काही अवशेष असतील किंवा प्राण्यांनी अन्न भक्षण केल्यानंतर टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर पडणारे जे काही घटक असतील, या सर्व घटकांचं त्यावर जगणारी, त्याच्यावर अवलंबून असणारी जी काही यंत्रणा आहे ती विघटकांची आहे, की ज्यांना सूक्ष्मजीव असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, या व्यवस्थेमध्ये सातत्याने आंतरक्रिया या होत असतात. या सर्व व्यवस्थेची म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या या प्रणालीची जी काही ओळख आहे ती ओळख आपण या ठिकाणी करून घेत आहोत. आणि त्याची जी काही सुरुवात आहे म्हणजे भूगोलामध्ये, प्राकृतिक भूगोलामध्ये ही खगोलशास्त्रापासून होती. तर खगोलशास्त्राबद्दल आपण थोडक्यात जी काही माहिती आहे ती माहिती पाहू. तर हा जो काही समोर असणारा जो काही तक्ता आहे, या तक्त्यामध्ये म्हणजे ज्या काही आकृत्या आहेत त्यामध्ये आपणाला म्हणजे जे विश्व आहे या विश्वाबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण पृथ्वीवर जरी राहत असलो तर पृथ्वी ही एका सूर्यमालेचा भाग आहे, की ज्याचा कुटुंब प्रमुख हा आपला सूर्य आहे. सूर्य आणि इतर जे काही ग्रह आहेत ते ग्रह या ठिकाणी दिसत आहेत या आकृतीमध्ये. मग या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतंय की सूर्याशेजारी असणारा जो ग्रह आहे तो म्हणजे बुध आहे. बुधाच्या नंतर शुक्र ग्रह आहे, त्यानंतर पृथ्वी हा ग्रह आहे, त्यानंतरचा ग्रह जो काही मंगळ ग्रह आहे. मंगळानंतर या ठिकाणी गुरु ग्रह आहे, गुरुनंतर शनी आहे, शनीनंतर युरेनस आहे, नेपच्यून आहे आणि प्लुटो आहे. तर या छोट्याशा आकृतीवरून आपणाला म्हणजे आपल्या सूर्यमालेत असणारे जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांचे सापेक्ष जे काही आकार आहे, सापेक्ष आकार आपणाला दिसून येतात. त्यानंतर सूर्यापासून त्यांचा असणारा जो काही क्रम आहे हा क्रम दिसून येतो. त्यानंतर पृथ्वी आणि सूर्याचं जे काही अंतर आहे हे अंतरसुद्धा आपणाला या आकृतीतून समजतं. तसंच हे जे काही ग्रह आहेत हे सर्व ग्रह सूर्याभोवती म्हणजे फिरत असतात. त्यांची जी काही भ्रमणकक्षा आहे ती सुद्धा आपणाला या आकृतीतून दिसून येते. शेजारची जी काही आकृती आहे ही म्हणजे सूर्य हा एक तारा आहे. विश्वामध्ये अनेक तारे आहेत आणि त्या ताऱ्यांचा जीवनचक्र कशा प्रकारचं आहे याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी आपणाला दिसते. त्यानंतर अवकाशामध्ये दिसणाऱ्या विविध ज्या काही आकाशगंगा आहेत त्या आकाशगंगेचं छायाचित्र या ठिकाणी आपणाला दिसतंय. त्यानंतर इथं आकाशगंगेचं वर्गीकरण दिलेलं आहे त्या आकारानुसार. म्हणजे ह्या ज्या काही दीर्घिका दिसतात त्यांचे विविध प्रकारचे जे काही आकार आहेत हे आकार आपणाला समजून येतात. या चित्रामध्ये अवकाशामध्ये दिसणारे जे काही राशी आणि नक्षत्र समूह की ज्याचा आपण
भविष्याशी अर्थ लावतो, पण भविष्याचा आणि त्याचा तसा काही संबंध नाही. पण हे विविध प्रकारचे आकार हे अवकाशामध्ये म्हणजे आकाशामध्ये आपणाला रात्री पाहावयास मिळतात. त्यानंतर आकाश दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर रात्री कशा प्रकारे दिसतात, ते नक्षत्र समूह कुठं कुठं असतात, त्यांचं भ्रमण कशा पद्धतीने होतं, हे आपण या आकृतीवरून आपणाला समजून येतं. तर खगोलशास्त्रामध्ये हा अभ्यास केला जातो. पृथ्वीचं स्थान किंवा विश्व ही किती अनंत आहे, त्याचा विस्तार किती आहे, त्यामध्ये असणारी जी काही अंतरं आहेत ही किती प्रचंड आहेत, हे आपणाला जर समजून घ्यायचं असेल तर आपणाला या आकृतीच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ शकतो. म्हणजे आणि या विश्वाचा जर विचार केला तर विश्वामध्ये म्हणजे आपली ग्रहमालेतील आपला ग्रह पृथ्वी हा ग्रह आणि पृथ्वी ग्रहाचं महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सूर्यापासून असणारं स्थान. या विशिष्ट स्थानामुळं पृथ्वीवर निर्माण झालेलं विशिष्ट प्रकारचं वातावरण आणि हे विशिष्ट प्रकारचं वातावरण हे एकंदरीत जीवसृष्टीच्या विकासाला पोषक ठरलेलं आहे. अद्याप विश्वामध्ये कोठेही मानवाने इतकी प्रगती जरी केलेली असली, तंत्रज्ञान निर्माण केलेलं असलं तरीसुद्धा विश्वामध्ये किंवा इतर ठिकाणी जीवसृष्टीचा कोणताही अंश मानवाला अद्याप सापडलेला नाही. त्या दृष्टिकोनातून म्हणजे पृथ्वीचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे की एकमेव असा जो ग्रह आहे की ज्यावर जीवसृष्टी आहे. आणि मग ही जीवसृष्टी जी पृथ्वीवर आहे तर प्राकृतिक भूगोलामध्ये आपण पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंतचा जो काही थोडक्यात इतिहास म्हणजे आत्तापर्यंत होत असलेले जे काही बदल आहेत याचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलामध्ये करत असतो. आणि मग हा अभ्यास करत असताना पृथ्वी प्रणाली, पृथ्वीवर असणारी विविध आवरणं, त्या आवरणामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही क्रियाप्रक्रिया आहेत या किती महत्त्वाच्या आहेत, त्याचं कार्य की ज्यावर म्हणजे जीवसृष्टी पूर्ण अवलंबून आहे. जीवसृष्टीमध्ये मग वनस्पती येतात, प्राणी येतात, सूक्ष्मजीव येतात. पण अलीकडच्या काळामध्ये मानवामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं एक प्रकारचा असा अहंकार निर्माण झाला की मानवाला असं वाटायला लागलं की आता मी अत्यंत प्रगत झालेलो आहे, मी निसर्गापेक्षा किंवा इतर प्राण्यापेक्षा काहीतरी वेगळा अशा प्रकारचा प्राणी आहे. आणि त्यातून अनेक प्रकारच्या समस्या या आज निर्माण झालेल्या आहेत. आणि जर आपणाला पृथ्वीवर मानवी अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपणाला पृथ्वी प्रणालीचं जे काही कार्य आहे हे कार्य आपणाला सखोल समजून घेणं गरजेचं आहे. यातील असणारे अजैविक घटक असतील, जैविक घटक असतील आणि त्यामध्ये होणाऱ्या विविध आंतरक्रिया आणि त्यामध्ये असणारा परस्पर संबंध हा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जे काही विश्व आहे या विश्वाची आणि विश्वामध्ये असणारी सूर्यमालेचं जे काही स्थान आहे ही माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपणाला पृथ्वीवर असणारं जे काही आवरण आहे त्या आवरणामध्ये
दुसरं जे काही आवरण आहे ते म्हणजे यामध्ये आपणाला आता पृथ्वीच्या संदर्भात जी काही माहिती आहे ही माहिती आपणाला म्हणजे शिलावरणाच्या संदर्भात माहिती आपण पाहत आहोत. तर शिलावरणाच्या संदर्भात माहिती पाहत असताना या आकृतीमध्ये आपणाला पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत पृथ्वीवर असणारे जे काही खंड आणि महासागर या ज्या काही रचना आहेत आणि यामध्ये झालेले जे काही बदल आहेत आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजे पृथ्वीवर खंड आणि महासागर याचा जे काही वितरण आहे हे वितरण सातत्याने बदलत आलेलं आहे. पृथ्वीवर एकच खंड होता आणि एकच महासागर होता. काळाच्या ओघात एक खंडाचे तुकडे झाले, एकाचे 2 खंड झाले आणि ते आपल्या मूळ जागेपासून विस्थापित झाले, त्याचं वहन झालं. तर ते वहन कशा पद्धतीने झालं या संदर्भात जो काही अभ्यास आहे हा अभ्यास भूगोलामध्ये विविध सिद्धांताच्या माध्यमातून केला जातो. त्यातील असणारे जे महत्त्वाचे सिद्धांत आहे त्यामध्ये वेगनरचा खंडवहन सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत हा तबक भूरचना सिद्धांत आहे आणि तिसरा जो काही सिद्धांत आहे तो म्हणजे सागर तळ विस्तार सिद्धांत आहे. तर या सर्व प्रकारचे जे काही पृथ्वीवर होणारे जे काही बदल असतील हे बदल का घडतात तर याचा अभ्यास आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये करतो. तर पृथ्वीचा अंतरंग कशा प्रकारचा आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारची रचना आहे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची घटक द्रव्य आहे, अंतर्गत भागामध्ये असणारं तापमान कशा प्रकारचं आहे, अंतर्गत भागाचा दाब कशा प्रकारचा आहे, स्तरांची रचना कशा प्रकारची आहे आणि अंतर्गत भागातील गुणधर्मानुसार कोणकोणत्या प्रकारच्या हालचाली पृथ्वीच्या अंतरंगात निर्माण होतात आणि या विविध प्रकारच्या हालचालीतून पृथ्वीवर जे काही बदल घडतात ते बदल कोणते घडतात, कशा पद्धतीने घडतात, त्यातून विविध प्रकारच्या भू आकाराची निर्मिती कशा पद्धतीने होते, कोणकोणते भू आकार तयार होतात. तर त्यामध्ये पर्वत निर्माण होतात, दऱ्या निर्माण होतात, ज्वालामुखी निर्माण होतात, ज्वालामुखीतून पर्वतीय भाग तयार होतात. मंद अशा प्रकारच्या ज्या काही हालचाली असतात त्यामध्ये वळ्या पडतात भूकवचाला आणि त्यातून सुद्धा पर्वतीय भाग निर्माण होतात किंवा खचदऱ्या निर्माण होतात. तर या संदर्भात जी काही माहिती आहे ही माहिती आपण शिलावरणाचा अभ्यास करताना घेत असतो. पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती घेतो. ही भूरूपशास्त्रामध्ये आणि भूशास्त्राचा हा अभ्यासाचा भाग आहे. तर या आकृतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली, अंतरंगामधील असणारी घटक द्रव्य, त्याचं तापमान याची माहिती आपणाला मिळते. या आकृतीमध्ये पृथ्वीवर निर्माण होणारे भू आकार कोणत्या प्रकारचे असतात, त्याची उंची कशा प्रकारची असते, त्याची वैशिष्ट्य कशा प्रकारची आहे. या आकृतीमध्ये तबक भूरचना सिद्धांताची ही आकृती आहे की ज्यामध्ये जे काही खंड दर्शवलेले आहेत ते खंड म्हणजे एक पूर्ण तबक असा मानलेला आहे आणि खंडाची जी काही सीमा आहे म्हणजे ही तबकाची सीमा महासागरापर्यंत आहे. म्हणजे हे तुकडे जे आहे हे अंतर्गत भागातील जो काही भाग आहे त्यावर तरंगत असतात, त्यामध्ये सातत्याने हालचाल होते आणि विविध आपत्ती त्यातून निर्माण होतात. तर त्यामध्ये भूकंपासारखी आपत्ती असेल आणि ज्वालामुखीसारख्या शीघ्र अशा आपत्ती ज्या आहेत ह्या त्यातून निर्माण होतात. तर अशा पद्धतीने याची माहिती हा आपण शिलावरणाच्या अभ्यासामध्ये घेत असतो. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर पृथ्वीवर घडणाऱ्या विविध प्रकारच्या घडामोडी या शिलावरणाच्या अभ्यासामध्ये केल्या जातात. दुसरा जो
अभ्यासाचा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे वातावरण. वातावरण हे पृथ्वीच्या भोवती असणारं हवेचं आवरण आहे. आणि हवेचं जे काही आवरण आहे हे आवरण हे गंधहीन आहे, चवहीन आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वायूचं हे मिश्रण आहे. मग वायूचं जे काही प्रमाण आहे हे काही सारखं नाही. यामध्ये 78% भाग हा नायट्रोजनचा आहे, 20% भाग हा ऑक्सिजनचा आहे आणि अत्यल्प प्रमाणात 0.3% कार्बन डायऑक्साईड आहे आणि अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन आणि इतर प्रकारचे जे काही वायू आहे. तर पृथ्वीला असणारं जे काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, गुरुत्वाच्या शक्तीमुळं पृथ्वीभोवती वातावरण हे टिकून राहिलेलं आहे. साहजिकच हवेला वजन असल्यामुळं त्याच्यावर गुरुत्वाचा प्रभाव पडतो आणि गुरुत्वाचा प्रभाव पडल्यामुळं हवेचं जे काही आवरण आहे हे आवरण पृथ्वीभोवती हे त्याचे थर दाट आहेत आणि पृथ्वीपासून जसजसं आपण दूरवर जाऊ, जास्त उंचीवर जाऊ, तसतसं हवा जी आहे, हवेचे थर हे विरळ होत जातात. त्याची घनता ही कमी कमी होत जाते. मग या वातावरणाचे विविध विभाग पडत असतात. तर पृथ्वीवर आपण आत्ता जी काही माहिती पाहिली की पृथ्वीवर वनस्पती आहेत, सजीव सृष्टी आहे. पण वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीला किंवा संपूर्ण पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा प्राप्त होत असते. तर सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ही वातावरणातून जरी येत असली तरी हे वातावरण सौर ऊर्जेमुळे तापत नाही. तर प्रथम भूपृष्ठावर सूर्यकिरण पडतात, भूपृष्ठ उष्णता ग्रहण करतं आणि भूपृष्ठाने ग्रहण केलेली जी काही उष्णता आहे ही उष्णता वातावरणामध्ये म्हणजे लघु तरंगाच्या स्वरूपात आलेली जी काही उष्णता आहे ही वातावरणामध्ये दीर्घ तरंगाच्या स्वरूपात उत्सर्जित होते आणि या उष्णतेमुळं पृथ्वीवर विविध प्रकारच्या घडामोडी घडतात. या सर्व घडामोडींचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे पृथ्वीच्या भोवती जे काही 16 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये होणारे विविध प्रकारचे जे काही बदल आहेत या बदलांचा अभ्यास हा वातावरणामध्ये केला जातो. म्हणजे या ठिकाणी स्तरांच्या रचनेचा अभ्यास आपण करतो. स्तरांच्या रचनेनंतर उष्णतेचा जो काही परिणाम होतो तो हवेवर होतो. हवेचं जे उष्णतेमुळं हवेचा दाब हा कमी होतो. उष्णता कमी झाली की हवेचा दाब हा वाढतो. मग हवेचा दाब त्याचं मापन कशा पद्धतीने होतं, त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते, त्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये हवामानशास्त्रामध्ये केला जातो. हवेच्या दाबाचा जो काही परिणाम आहे म्हणजे पृथ्वीचा एक विशिष्ट प्रकारचा जो काही आकार आहे, पृथ्वीचा विशिष्ट प्रकारचा आकार, पृथ्वीचं परिवलन, पृथ्वीचं परिभ्रमण यामुळं पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात उष्णता ग्रहण केल्या जात नाही. ज्या भागामध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात त्या विषुववृत्तीय भागामध्ये तापमान हे जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळं हवेचा दाब हा कमी होतो आणि विषुववृत्तापासून जसं आपण दूरवर जातो तसतसं त्या भागामध्ये तापमान कमी झाल्यामुळं हवेचा दाब वाढतो. तर पृथ्वीवर हवेच्या दाबाचे म्हणजे विषुववृत्तीय
कमी दाबाचा पट्टा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान निर्माण झालेला जास्त दाबाचा पट्टा, त्यानंतर 66.5 अंश उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, या कमी व जास्त दाबाच्या पट्ट्यामुळं तो भार म्हणजे कमी व जास्त भार याचं संतुलन करण्यासाठी जास्त भाराकडून कमी भाराकडं हवा वाहते आणि त्यातून वारे निर्माण होते। या प्रणालीचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये या ठिकाणी वातावरणशास्त्रामध्ये केला, हवामानशास्त्रामध्ये केला जातो। म्हणजे जमिनीवर वारे वाहतात आणि वाऱ्यांपासून मग पृथ्वीवर विविध प्रकारचे जे काही बदल आहेत हे बदल घडतात। जसे खंडावर बदल घडतात तसेच या उष्णतेचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो। समुद्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जास्त उष्णता मिळते त्या ठिकाणी पाणी तापतं, जिथं कमी उष्णता मिळते त्या ठिकाणी पाणी थंड राहतं। कमी व जास्त उष्णतेमुळं समुद्रातील पाण्याची जी काही क्षारता आहे त्या क्षारतेवर त्याचा प्रभाव पडतो आणि यातून समुद्रामध्ये उष्ण आणि शीत प्रवाह निर्माण होतात। उष्ण आणि शीत प्रवाहाच्या माध्यमातून सुद्धा औष्णिक संतुलन हे निर्माण केलं जातं, साधलं जातं। म्हणजे जमिनीवर आणि पाण्यामध्ये जे काही उष्णतेमध्ये असमानता निर्माण होते ती दूर करण्यासाठी सातत्याने बदल होतात आणि या विविध बदलामुळं पृथ्वीवर अनेक क्रिया घडतात। म्हणजे वारे निर्माण होतात, वाऱ्यापासून ढग निर्माण, म्हणजे सूर्याच्या पाण्याची म्हणजे सूर्यामुळं पाण्याची वाफ होते, त्यापासून ढग तयार होतात, हे ढग वाहून नेले जातात, पाऊस पडतो। म्हणजे या क्रिया ज्या आहेत या क्रिया सातत्याने घडत असतात आणि या विविध प्रकारच्या क्रियेतून म्हणजे वारे, समुद्र प्रवाह या घटना होत असतात। तर यातील काही घटना असतात या मानवी क्रियेवर चांगला परिणाम करतात आणि यातील जर काही ज्या घटना असतात या संवारक अशा प्रकारच्या असतात की ज्याच्यातून विविध प्रकारच्या आपत्तीसुद्धा निर्माण होतात। तर या सर्व घटकांची सखोल अशा प्रकारची जी काही चिकित्सा आहे त्याचा सखोल जो काही अभ्यास आहे आणि या घटकामधील असणारा परस्पर जो संबंध आहे हा संबंध प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपण हवामानशास्त्रामध्ये करत असतो। म्हणजे आपण मृदावरणाची, शिलावरण, वातावरण याबद्दल माहिती पाहत आहोत। तसंच जलावरण जे आहे या जलावरणामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या क्रिया प्रक्रिया घडतात। या क्रिया प्रक्रिया आणि त्याचा होणारा जो काही परिणाम आहे हा परिणाम आपण या नकाशामधून समजून घेऊ शकतो। तर 71% भाग हा पाण्याचा असल्यामुळं आणि ही विस्तीर्ण जो काही प्रदेश आहे म्हणजे या भागावर पाण्याचा भाग असल्यामुळं हा विना अडथळा असतो। म्हणजे जमीन आणि पाणी याच्यामधला जो काही मूलभूत जो काही फरक आहे तो फरक म्हणजे जमीन ही सपाट नसते, जमिनीवर उंच सखलपणा असतो
आणि मग उंच सकलपणा असल्यामुळं जमिनीवर म्हणजे उंची असते, पर्वतीय भाग असतो. सपाट जरी जमीन असेल तर त्या सपाट जमिनीवर वृक्षाचं आच्छादन असतं आणि त्याचा प्रभाव म्हणजे वाऱ्याच्या वेगावर होत असतो. वाऱ्याला जमिनीवर विरोध होत असतो. पण समुद्र असा भाग आहे की समुद्रामध्ये वाऱ्याला कोणताही प्रकारचा अडथळा नसतो. मग समुद्रावर जर वारे वाहिले तर ते वारे वेगवान वाहतात, त्यांना अडथळा नसतो. साहजिकच त्या वाऱ्याचा जो काही परिणाम आहे हा समुद्राच्या पाण्यावर होतो. जास्त वेगवान जर वारे वाहतील तर वाऱ्यामुळं समुद्र हा अशांत होतो. समुद्रामध्ये जास्त उंचीच्या लाटा वाहतात. तर समुद्र आणि समुद्राच्या पाण्याला असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही गती आहेत, या गतीचा जो परिणाम आहे तो परिणाम म्हणजे समुद्रामध्ये लाटा तयार होतात आणि या लाटांचा परिणाम मानवी क्रियेवर होत असतो. तर समुद्रामध्ये ज्या काही हालचाली होतात तर त्यामध्ये सागरी लाटा या महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा परिणाम होऊन समुद्रामध्ये उष्ण आणि शीत पाण्याचे प्रवाह निर्माण होतात. म्हणजे जशा जमिनीवर मोठ्या नद्या वाहतात तशाच पद्धतीने समुद्रामध्ये नदीपेक्षाही मोठ्या आकाराचे पाण्याचे प्रवाह हे वाहतात. म्हणजे उष्ण आणि शीतप्रवाह हे ध्रुवीय भागाकडून विषुववृत्ताकडे येतात आणि उष्ण प्रवाह जे असतात हे उष्ण प्रवाह विषुववृत्तीय भागाकडून ध्रुवीय भागाकडे वाहतात. तर उष्ण आणि शीत प्रवाहामुळं समुद्राच्या पाण्यातील जे काही औष्णिक असंतुलन निर्माण झालेलं असतं ते संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रवाहामुळं समुद्रामध्ये हालचाली तर घडतात, पण पोषक द्रव्ये जे असतात या पोषक द्रव्याचं चक्रीकरण होत असतं. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि समुद्रामध्ये असणारी जी काही जीवसृष्टी आहे त्यांना त्याचा पुरवठा होत असतो. तर या विविध प्रकारच्या ज्या काही क्रियाप्रक्रिया आहे या क्रियाप्रक्रियांचा अत्यंत सखोल अशा प्रकारचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण पृथ्वी प्रणालीमध्ये करत असतो की ज्यामध्ये जीवावरण जे आहे की ज्याचं भविष्य किंवा ज्याचं संपूर्ण अस्तित्व हे ह्या अजैविक घटकावर किंवा या आवरणावर अवलंबून असतं. हे जरी निर्जीव अशा प्रकारची आवरणं असतील तरी ते क्रियाप्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय कार्यरत असतात आणि सातत्याने या आवरणामध्ये क्रियाप्रक्रिया या होत असतात. या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास हा आपण प्राकृतिक भूगोलामध्ये करतो.